व्हिडिओ चालू करायचा राहिला होता. परत एकदा सांगतो, जेव्हा आपण असं डोंगर वगैरे डोंगरातून बोगदा खोदत असतो, बरोबर आहे. बोगदा खोदताना अलीकडे इथे घाट तर तयार होत नाही, बरोबर आहे. म्हणून तर बोगदा खोदला जातो. जेव्हा इकडच्या साईडला एक होल असतं, म्हणजे एक मार्क केलेलं असतं, पलीकडच्या साईडला एक मार्क केलेलं असतं, आणि तुम्ही बोगदा खोदत खोदत जातात ते इंजिनियर्स, बरोबर आहे. पलीकडच्या साईडला बरोबर एक्झॅक्टली ते जिथे मार्क केलेलं आहे तिथंच निघतात. मग ते तर सगळं रॅन्डम आहे ना, खोदत खोदत जायचंय, तर ते वाकडा तिकडा असतो कधी कधी टनेल, बरोबर आहे. मग ते एक्झॅक्टली पलीकडच्या साईडला त्यांना काय खालून दिसत असतं का बोगद्यातून, ते सोडा. आपल्या घरामध्ये आपलं जे राहतं घर आहे त्याच्यामध्ये समजा तुम्हाला लाईट पूर्ण डार्क केलं आणि सांगितलं की किचन मधून कशालाही न आदळता किचन मधून बरोबर काहीतरी घेऊन यायचं. समजा किचन मध्ये कुठेतरी काहीतरी ग्लास वगैरे ठेवलेला असेल, तो ग्लास उचलून तुम्ही घेऊन यायचं. असं कधी होईल का की तुम्ही टच न करता जाऊ शकता? असं होणार नाही, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही. तुम्ही टॉर्च जर पकडला तर तुम्हाला माहित आहे की हा रोड, टॉर्च पकडल्यानंतर माहित आहे की हा रस्ता कसा जातो किचन पर्यंत. पण त्यांना काहीच माहित नाही, ते फक्त खोदत असतात, डिगिंग करत असतात आणि बरोबर तिकडे निघायचं असतं. आहे की नाही डिफिकल्ट वर्क, तरी ते तिथे निघतात. कशाचं ऍप्लिकेशन करून? वेक्टरचं. लक्षात आलं? वेक्टरचं ऍप्लिकेशन केलेलं असतं तिथे, म्हणून त्यांना तिथे निघता येतं. दुसरं एक ऍप्लिकेशन असतं प्लस ट्रिगोनमेट्रीचं. हे दोन ऍप्लिकेशनवर ते बोगदा खोदत असतात. गॉट इट. पूर्वीच्या काळामध्ये भुयार खोदलेलं असायचं, भुयारातून बरोबर निघतात. आता ते खरं आहे की खोटं मला माहित नाही, पण इथून म्हणतात चांदबिबीच्या महालातून भुईकोट किल्ल्यापर्यंत एक भुयार आहे की नाही मला माहित नाही, पण भुयार मात्र आहेत बऱ्याच ठिकाणी, की तिथून काही किल्ल्यांमधून भुयारी मार्ग आहेत हे तर नक्की माहित आहे. मग भुयारी मार्ग खोदत जायचे तर त्यांना सुद्धा वेक्टर्स माहित होतं. लक्षात आलं का? भुयारी मार्ग तर आहेत हे नक्की आहे. यस नो? टनेल भुयारी मार्गच आहे ना. ओके. तर वेक्टर्स पुढे तुम्ही भावी इंजिनियर्स आहात तर हे समजून घ्या वेक्टर्स व्यवस्थित, पुढे काय अडचण येणार नाही वेक्टर्स मध्ये. लक्षात ठेवा, वेक्टरवरचे क्वेश्चन पुढे विचारले जातात, इंटरव्ह्यूला सुद्धा विचारलेले आहेत. अलग लक्षात. तर ते क्वेश्चन्स आमच्या मॅडमलाच काय क्वेश्चन विचारला होता मी सांगतो तुम्हाला. 3D PLM कुठली तरी कंपनी होती, तिथे जॉबसाठी ते क्वेश्चन विचारला होता. पुढे आहे थिअरम आपल्याला प्रूव्ह करायला, ते थिअरम वरती प्रूव्ह करायला सांगितलं होतं तिथे. अलग लक्षात. ऑफकोर्स तिनं प्रूव्ह केलं होतं, पण क्वेश्चन्स कसे येतात अलग लक्षात. तर वेक्टर्स हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ट्रिगोनमेट्री, वेक्टर्स म्हणजे सगळं मॅथच इम्पॉर्टंट आहे, त्यात वेक्टर सुद्धा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. इन फ्युचर तुमचं जे तुम्ही इंजिनियर झाल्यावर सुद्धा वेक्टरचं ऍप्लिकेशन आहे. तर वेक्टरच्या डेफिनेशन कडे येऊया. स्केलर आणि वेक्टर ह्या दोन फिजिकल क्वांटिटी आहेत, स्केलर्स आणि वेक्टर्स. स्केलर मध्ये काय असतं? अ फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग ओनली, आवाज येतोय, मॅग्निट्यूड. अँड वेक्टर इज अ फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. दोन्ही गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर आहे, बरोबर आहे. टेम्परेचर, मास, डेन्सिटी, दे आर द एक्झाम्पल्स ऑफ स्केलर्स. वेक्टरचं एक्झाम्पल समजा डिस्प्लेसमेंट असेल, डिस्प्लेसमेंट, फोर्स. आता बघा, टेम्परेचर घेतलं समजा, टेम्परेचर तुम्हाला थर्मामीटर दिला, थर्मामीटर मध्ये तुम्ही सांगितलं रूम टेम्परेचर मोजा. तुम्ही हातामध्ये थर्मामीटर ठेवला असा आणि किंवा तुमचं बॉडीचं टेम्परेचर मोजताय, बरोबर आहे. बॉडी टेम्परेचर तुम्ही थर्मामीटर घेणार आणि बॉडी टेम्परेचर काउंट करणार, ते कुठपर्यंत आलेलं आहे पारा ते बघणार, किंवा डिजिटल असेल तिथे बघणार, ठीक आहे. असं म्हणणार का रूम टेम्परेचर आहे, रूम मध्ये एक थर्मामीटर ठेवला तर ते समजा 37 डिग्री सेल्सिअस आलं, तर तुम्ही सांगणार 37 डिग्री सेल्सिअस, फक्त मॅग्निट्यूड काउंट करता येते. पण असं म्हणणार का ह्या डायरेक्शन मध्ये 37 डिग्री सेल्सिअस आहे, ह्या डायरेक्शन मध्ये 36 आहे, ह्या डायरेक्शन मध्ये, वरच्या डायरेक्शन मध्ये 30 डिग्री सेल्सिअस आहे, असं म्हणणार का तुम्ही? रूम टेम्परेचर आहे ना, रूम मध्ये सर्वत्र सारखंच आहे, तर डायरेक्शन आहे का? नाही. इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. आलं लक्षात. वेक्टरचं एक्झाम्पल बघा, डिस्प्लेसमेंट. समजा ही डिस्टन्स आहे एवढं ए टू बी, हे डिस्टन्स आहे 5 मीटर. 5 मीटर काय झाली त्याची मॅग्निट्यूड, 5 मीटर काय झाली मॅग्निट्यूड. आणि समजा इथे किंवा हे 5 किलोमीटर आहे, बरोबर आहे, किंवा 50 किलोमीटर आहे. मग इथे आहे समजा नगर, अहमदनगर, आणि इथे आहे समजा शिरूर.
तर अहमदनगरवरून शिरूरला जाण्यासाठी ह्या डायरेक्शन मध्ये जावं लागेल ना, म्हणजे इथून इथपर्यंत डिस्प्लेस व्हावं लागेल. दॅट इज द डिस्प्लेसमेंट. डायरेक्शन आहे आणि त्याची लेंथ किती आहे? 50 किलोमीटर. लेंथ म्हणजे झाली त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, ज्या डायरेक्शनने जायचं आहे. बरोबर आहे. डायरेक्शन असल्याशिवाय जाता येईल का तिकडे? का कुठे रॅन्डमली गेला कोणत्याही दिशेला तर शिरूरला पोहोचेल? होईल का असं? नाही. तर डायरेक्शनने जावं लागेल. म्हणजेच काय? वेक्टर, सॉरी डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर. आलं लक्षात? फोर्स आहे. फोर्सला काहीतरी मॅग्निट्यूड असेल ना, हे मोजायला किती आहे फोर्स. बरोबर आहे. हे उचलतोय मी इकडे म्हणजे वरच्या डायरेक्शन मध्ये उचलतोय ना. इट हॅज डायरेक्शन. लक्षात येत आहे? सो वेक्टर हॅज बोथ वेक्टर इट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. स्केलर हॅज ओनली मॅग्निट्यूड. समजलं दोन्ही मधला फरक? स्केलर फक्त मॅग्निट्यूड, वेक्टर फक्त वेक्टर म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. एक्झाम्पल पण समजले सगळ्यांना? लक्षात येईल आता. Particularly, we are going to discuss about the displacement vector. This is the proper vector, displacement. And throughout the chapter, we will discuss about displacement. आलं का लक्षात? आता वेक्टरचे टाइप्स बघूया आपण. टाइप्स. युनिट वेक्टर पहिला वेक्टर आहे. युनिट वेक्टर. आता युनिट वेक्टरला युनिट वेक्टर इट हॅज युनिट म्हणजे 1. बरोबर. युनिट म्हणजे काय? 1. त्याची मॅग्निट्यूड किती असेल मग? युनिट म्हणजे 1, मॅग्निट्यूड 1 असते. आलं का लक्षात? इज कॉल्ड ॲज वेक्टर. आता वेक्टर आहे म्हणजे त्याला डायरेक्शन आलीच ना. बरोबर आहे. मग आता युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड फक्त काय असते? 1. डायरेक्शन कोणती असेल, काय असेल ती असेल तिथे, पण युनिट वेक्टर मीन्स मॅग्निट्यूड किती असते त्याची? 1. युनिट मीन्स 1. पहिला टाइप आहे युनिट वेक्टर. युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड 1. वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड 1 इज कॉल्ड ॲज युनिट वेक्टर. गेटिंग इट? सेकंड. आवाज येतोय तुम्हाला? null vector or zero vector. Sometimes it is called as void vector. Void vector. Its magnitude is 0. Magnitude is 0. आता समजा 1 मॅग्निट्यूड आहे तर ती 1 काहीतरी असेल ना. समजा 1 किलोमीटर, मीटर, व्हॉट एव्हर 1 युनिट मॅग्निट्यूड आहे. तर ती जी काय असेल मॅग्निट्यूड, ती मॅग्निट्यूड वेक्टर फ्रॉम ए टू बी. तर पहिल्यांदा अगोदर वेक्टर लिहायच्या मेथड्स विसरलो मी सांगायचं. बघा इथे असं जर असेल डायरेक्ट डिस्टन्स असेल ए टू बी. हे डिस्टन्स आहे समजा ए आहे. 5 वगैरे जे काय असेल ते ए असेल. याला जर डायरेक्शन दिली ए कडून बी कडं तर त्याला आपण असं रीड करतो बार ए बी किंवा ए बी बार, किंवा ते असंही दाखवतात बार ए बी ॲरो दाखवतात वरती, किंवा हेच जे काही आहे डिस्टन्स त्याला वरती बार द्यायचा किंवा असा ॲरो द्यायचा. मग बार ए किंवा ए बार, बार ए किंवा ए बार असं रीड करायचं त्याला. इथे याला इनिशियल पॉइंट म्हणतात. इनिशियल पॉइंट. आणि हा असतो टर्मिनल पॉइंट. टर्मिनल पॉइंट. त्याची मॅग्निट्यूड जेवढी काय असेल ना, आर्बिट्ररी कॉन्स्टंटने दाखवलेली असेल तर त्यालाच आपण कधी कधी वरती बार लिहितो. आलं लक्षात? काही रेफरन्स बुक मध्ये 5 असेल तर बार 5 पण लिहितात. बार 5. आलं लक्षात? म्हणजे त्याला डायरेक्शन दिली वरती, त्याची मॅग्निट्यूड समजा हे 5 असेल तर हे बार 5, तर मॅग्निट्यूड त्याची किती आहे? 5 आहे. आणि डायरेक्शन आहे त्याला म्हणजे तो व्हेक्टर आहे. ओनली 5 लिहिलं तर ती फक्त मॅग्निट्यूड होईल म्हणजे स्केलर होईल. आलं लक्षात? ए बी ही लेंथ आहे. लेंथ लेंथ स्केलर आहे की वेक्टर आहे? लेंथ स्केलर की वेक्टर? स्केलर आहे. लेंथ इज अ स्केलर. आलं लक्षात? हे स्केलर आहे. 5 युनिट त्याची मॅग्निट्यूड आहे.
त्याला डायरेक्शन दिली ए टू बी किंवा बी टू ए, तर तो होईल व्हेक्टर. आलं लक्षात? मग ए बी बार लिहायचं किंवा बी ए बार लिहायचं. जर तुम्ही बी टू ए गेला, असं ए टू बी गेला म्हणून असं लिहिलं. जर बी टू ए गेलात तर ते बी ए बार होईल किंवा असं लिहितात बी ए बार. एकतर असा बार द्यायचा किंवा एरो द्यायचा, बी ए बार किंवा बार बी ए असंही रीड करतात त्याला. तर ही व्हेक्टर लिहायची मेथड आहे. नाव आता त्याची मॅग्निट्यूड अशी लिहितात मॉड मध्ये. मॅग्निट्यूड जर काढायची असेल, समजा 5 लेंथ होती तर ती अशी लिहितात मॅग्निट्यूड ऑफ एबी बार इज 5 और मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर एबी असंही रीड करतात. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर एबी बार ऐवजी तुम्ही वेक्टर म्हणू शकता, वेक्टर एबी इज 5. समजलं? आता मला सांगा नल वेक्टर और झिरो वेक्टर किंवा वाईड वेक्टर इट्स मॅग्निट्यूड इज 0. मॅग्निट्यूड नाही त्याला म्हणजे लेंथ नाही, म्हणजे त्याचा इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट कुठे येतो, ए पण इथंच आणि बी पण इथंच, म्हणजे तो असा दाखवतात 0 ने और 0 बार, 0 और 0 बार. त्याला मॅग्निट्यूडच नाही, त्याची मॅग्निट्यूड 0 आहे तर तो पॉइंटने दाखवता येईल. बरोबर आहे? फक्त बोर्डवर दाखवायचं तर पॉइंट दाखवता येईल. तो मात्र ऑलवेज 0 बारने किंवा 0 बारने म्हणजे ओ बारने दाखवतात. हा ओ पण आहे आणि 0 पण आहे. लक्षात ठेवा, ओ आणि 0 दोन्ही म्हटलं जातं, कारण ओ म्हणजे तिथे आपण जनरली ओ म्हणजे 0 साठीच कन्सिडर करत असतो ओरिजिन, पण हा ओरिजिन वरच असतो असं काही नाही. ऑलवेज इट इज 0 बार और ओ बार. प्रॉपरली त्याला हा 0च आहे. समजलं का? म्हणजे 0 बार असं लिहितात. नाव कॅन यू टेल मी अबाउट इट्स डायरेक्शन? व्हॉट इज इट्स डायरेक्शन? और इट हॅज नो डायरेक्शन? डायरेक्शन असेल, नो डायरेक्शन, तर मग व्हेक्टर कसं काय? व्हेक्टर म्हणजे आपण डेफिनेशन काय पाहिली, व्हेक्टर असेल तर त्याला डायरेक्शन पण असेल आणि मॅग्निट्यूड पण असेल. येस नो? मग नो डायरेक्शन म्हटलं तर व्हेक्टर. करेक्ट, व्हेरी गुड. इट हॅज नो स्पेसिफिक डायरेक्शन और इट्स डायरेक्शन इज नॉट स्पेसिफाइड. नो स्पेसिफिक डायरेक्शन, नो स्पेसिफिक डायरेक्शन. तुम्हाला एकदम सिंपल क्वेश्चन येऊ शकतो परीक्षेला, सीईटी सारख्या एक्झामला. त्याची डायरेक्शन विचारतील, एक ऑप्शन देतील नॉट स्पेसिफाईड, डायरेक्शन इज नॉट स्पेसिफाईड, दुसरा देतील नो डायरेक्शन आणि दुसरे 2 ऑप्शन काहीतरी देतील. आलं का लक्षात? तर तिथे तुम्हाला सांगता आलं पाहिजे काय, डायरेक्शन इज नॉट स्पेसिफाईड किंवा नो स्पेसिफिक डायरेक्शन. आलं का लक्षात? प्रॉपरली काय, नॉट डायरेक्शन इज नॉट स्पेसिफाईड और डायरेक्शन इज नॉट स्पेसिफाईड. कुणी नो डायरेक्शन लिहायचं नाही ऑप्शन, कारण त्याला डायरेक्शन असते पण ती कशी असते आपल्याला माहित नाही. समजलं? पण डायरेक्शन नक्की असते. बरं, दोन्ही टाईप समजले का वेक्टरचे? ठीक आहे. शॉर्ट नोट मध्ये लिहा आता तुम्ही. स्केलर इट हॅज मॅग्निट्यूड ओनली, वेक्टर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. टाइप्स मध्ये लिहा, हे डिटेल लिहा थोडंसं. इट इज द फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग मॅग्निट्यूड ओनली. त्याचे एक्झाम्पल लिहा, टेम्परेचर, मास, डेन्सिटी वगैरे. वेक्टरचे लिहा, फोर्स, डिस्प्लेसमेंट, बघा इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स समजा हा ए बार आहे, याची मॅग्निट्यूड आहे 5. एक मिनिट, सॉरी, हा ए बार आणि हा बी बार असेल, दोघांची मॅग्निट्यूड सेम असेल, म्हणजे लेंथ 5 आहे, ही पण लेंथ 5 आहे, डायरेक्शन पण सेम असेल, तर त्यांना म्हणायचं इक्वल वेक्टर्स. त्याच्यानंतर निगेटिव्ह ऑफ वेक्टर्स. निगेटिव्ह ऑफ वेक्टर समजा असं असेल, नीट लक्षात ठेवा, इथे मुलं कन्फ्युज असतात. हा एबी वेक्टर आहे, एबी वेक्टर, त्याची डायरेक्शन अशी आहे. मॅग्निट्यूड समजा तेवढ्याच मॅग्निट्यूडचा दुसरा एक वेक्टर आहे बी ए, याची 5 मॅग्निट्यूड आहे, याची 5 मॅग्निट्यूड आहे, फक्त दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणजे दोन्ही पॅरल लाईन वर आहेत, त्यांची लाईन ऑफ ऍक्शन सेम आहे. आता ही लाईन ऑफ ऍक्शन काय असते इकडे बघा, ही लाईन ऑफ ऍक्शन आहे इन्फिनिट.
पण इथे समजा एक डिस्टन्स घेतलं 5. हे प्रॅक्टिकल डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल बघा. हे डे टू डे लाईफ मध्ये कसं असतं की समजा इथून समजा पुणे टू औरंगाबाद हायवे आहे, दॅट इज लाईन ऑफ ऍक्शन. त्याच्यावर खूप सारे स्टॉप्स असतात, बस स्टॉप्स, बरोबर. समजा इथून नगरमधून पुढे सुप्यापर्यंत आहे, एक स्टॉप आहे, बरोबर. किंवा इथून नगर पासून इकडे गेला तुम्ही घोडेगाव पर्यंत एक स्टॉप आहे. नगर टू घोडेगाव हा एक ह्या डायरेक्शन मध्ये काय झाला, वेक्टर झाला. त्याच्यानंतर ह्या डायरेक्शन मध्ये परत इकडे आहे सुप्यापर्यंत 25 किलोमीटर त्याची मॅग्निट्यूड झाली आणि डायरेक्शन इकडे आहे, बरोबर आहे. तर ऍक्च्युअली हेच असे व्हेक्टर खूप सारे घेता येतात ना. पुढे कारेगाव टू रांजणगाव असेल, पुढे रांजणगाव टू पुढे काय स्टॉप असेल जो काय असेल तो, लाईक दॅट. एकाच लाईन ऑफ ऍक्शनवर असे खूप सारे छोटे छोटे व्हेक्टर्स घेता येतात, डायरेक्शन अशी किंवा अशी. तर ही लाईन ऑफ ऍक्शन. मग इथं हे सेम लाईन ऑफ ऍक्शनवर असतील किंवा पॅरलल लाईन्सवर असतील तरच त्यांची डायरेक्शन अपोजिट येऊ शकते किंवा इकडे सेम येऊ शकते, बरोबर. डायरेक्शन सेम असेल, लेंथ सेम असेल. मग आता असं जर असेल लाईन ऑफ ऍक्शनवर, समजा इथे एबी व्हेक्टर आहे, हा एबी व्हेक्टर आहे, त्याची डायरेक्शन इकडे आहे. दुसरा सीडी व्हेक्टर आहे इथे, समजा सीडी व्हेक्टर, एबी ची लेंथ 5 आहे, सीडी ची लेंथ 5 आहे, एकाच लाईन ऑफ ऍक्शनवर आहेत. तर हे इक्वल व्हेक्टर्स होतील, लक्षात ठेवा. एबी बार अँड सीडी बार आर इक्वल व्हेक्टर्स. दोघांची डायरेक्शन सेम आहे. तोच सीडी बार काढून इकडे पॅरलल लाईनवर ठेवला तरी सुद्धा ते दोन्ही इक्वल व्हेक्टर्स आहेत. आता मात्र ते कसे आहेत, निगेटिव्ह व्हेक्टर्स आहेत एकमेकाचे. म्हणजे इथे एबी बार आणि बीए बार, हा एबी बार आणि बीए बार, तर हे लिहितात कसं, एबी बार इज इक्वल टू मायनस बीए बार और बीए बार इज इक्वल टू मायनस एबी बार. बीए बार इज इक्वल टू मायनस एबी बार असं लिहितात. लक्षात आलं का. एबी बार इज इक्वल टू मायनस बीए बार और बीए बार इज इक्वल टू मायनस एबी बार. हे मायनस साइन इंडिकेट्स, दिस मायनस साइन इंडिकेट्स अपोजिट डायरेक्शन ओनली. समजलं. इक्वल व्हेक्टर्स आणि निगेटिव्ह व्हेक्टर्स मध्ये काय फरक आहे. इक्वल व्हेक्टर्स दे आर हॅव्हिंग, आवाज येतोय का तुम्हाला, सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. सेम मॅग्निट्यूड, सेम डिरेक्शन. Here same magnitude, same but opposite direction. ठीक आहे, काढून घ्या दोन्ही फिगर्स. आता 1 मिनिट, 5 मिनिट लक्ष द्या फक्त. मी ते जे काही सांगतोय ते मी परत कंटिन्यू करतो. ऍक्च्युली आता काय आहे की बघा, जसं तुम्हाला आज लॉकडाऊन म्हणजे कॉलेज बंद वगैरे बाकी सांगितलंय, 12वीचं कधी काय बंद करतील, एक्झाम पुढे ढकलतील वगैरे, ह्या गोष्टी काही झाल्या तर नीट लक्ष द्या. आता अजून तर काही न्यूज नाहीये तशी, पण जर एक्झाम पुढे ढकलली तर बऱ्याच जणांसाठी ती बघा, काहींसाठी गुड न्यूज असते, काहींसाठी बॅड न्यूज असते. ती गुड न्यूज सगळ्यांसाठी असते, बॅड न्यूज कुणासाठी होत नाही. पण गुड न्यूज आणि दोघांसाठी, दोघांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, टॉपरचा आणि एकदम ऍव्हरेज विद्यार्थी जे असतात त्यांचा. आता लास्ट इयर मी सांगितलं की सगळ्यात जास्त मार्क्स जे मिळाले होते मुलांना ते कुणाला मिळाले होते, गेल्या वर्षीच्या एक्झाम मध्ये मिळाले होते. 2021 मध्ये 100% मिळणारे मुलं खूप जास्त होते. जेई मेन मध्ये, ते ऍडव्हान्स मध्ये पण खूप स्कोर झाला होता आणि बऱ्याच एक्झाम मध्ये बाकीच्याही स्कोर मुलांनी खूप जास्त केला होता. नीट मध्ये सगळ्यात जास्त स्कोर लास्ट इयरच आला होता. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की पेपर सोपा, अवघड, अमुक तमुक असं झालं असेल. तसं काही नाही, लक्षात घ्या. बरीच अशी मुलं होती की ज्यांना खूप वर्स्ट स्कोर आला आणि बरीच मुलं अशी आहेत की त्यांना स्कोर बेस्ट आला. वर्स्ट आणि बेस्ट दोन्ही स्कोर आले होते गेल्या वर्षी. त्याचं रिझन काय होतं बघा. इकडे मुलांना एक न्यूज येते. आता सपोज फॉर एक्झाम्पल मी सांगतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुमची परीक्षा एकदम बोर्डचीच परीक्षा घ्या. समजा किती 5 का 4 मार्चला आहे, किती मार्चला आहे, 4, ठीक आहे. आता ही समजा पोस्टपोन झाली, सपोज ही झाली 4 मे पर्यंत पोस्टपोन झाली. माहित नाही, मी रॅन्डमली लिहितोय, म्हणजे मी असं काही समजू नका मला काही न्यूज आलेली आहे ही पोस्टपोन झाली, मला काहीच माहित नाही, मी सांगतोय फक्त. इन केस समजा ही पोस्टपोन झाली
तर दोन्ही मुलांना आनंद होतो, जे ऍव्हरेज असतात आणि जे टॉपर असतात ते. पण दोन्हींची काम करण्याची पद्धत वेगळी असते. काय पद्धत असेल? दोघांनाही आनंद होतो, दोघांनाही आनंद. ओके, बरोबर. टॉपर्स मुलं जे असतात ते आणखी अलर्ट होतात. त्यांना असं वाटतं, अरे वा, खूप चांगली गोष्ट झाली की मला अभ्यास करण्यासाठी अजून 2 महिने मिळाले. मी आता आणखी अभ्यास करेल, जोमाने खूप जास्त वेळ अभ्यास करेल आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करेल. प्रॅक्टिसवर मला बोलायचंय. प्रॅक्टिस करेल जास्तीत जास्त, आणि ते जास्तीत जास्त प्रॅक्टिस करतात आणि स्कोअर खूप बेस्ट येतो. ऍव्हरेज मुलं रिलॅक्स होतात की चला 2 महिने पुढे ढकलली, चला थोडं रिलॅक्स काम करूया. मग यांचा स्कोअर जो आहे तो वर्स्ट येतो आणि यांचा जो आहे तो बेस्ट येतो. आता मी एकदम शॉर्ट मध्ये बोलतो की 5 मिनिटात बोलणार आहे. आता हे प्रॅक्टिसचं इम्पॉर्टन्स काय आहे लक्षात घ्या. प्रॅक्टिस, तुम्ही नेहमी ऐकलं असेल, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर. स्पेलिंग काय रे, यस का सी इथे कधी कधी मी विसरतो, बरोबर का? सीच ना, यसी नाही. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर आहे. हे असं का म्हणतात लक्षात घ्या. सायंटिफिक वेने जर बघितलं ना, सायंटिफिक वेने कुठल्याही गोष्टीमध्ये प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट असते, त्याच्यामध्ये सातत्य खूप इम्पॉर्टंट असतं. अनिल कुंबळे तुम्हाला नाव माहित आहे का? फार जुना बॅट्समन. अनिल कुंबळे नाही, अनिल कांबळी काहीतरी, कांबळी माहित आहे का? कांबळी मलाही आठवत नाही. खूप माझ्या फार जुन्या काळातला सुनील गावस्कर वगैरे त्या काळातला आहे तो क्रिकेटर. कांबळी नाव माहित आहे का तुम्हाला? अनिल कुंबळे नाही, कांबळी. तुमच्या वडिलांना वगैरे माहित असेल, ठीक आहे, असू द्या. आणि सचिन, या दोघांमध्ये हाच फरक होता. सचिनला अगदी ताप जरी आला ना तेंडुलकरला, तरी सुद्धा प्रॅक्टिसला जायचं सचिन. पण कांबळी जो होता, कांबळीच आय थिंक, मला आता आठवत नाही, खूप जुना खेळाडू आहे तो. तर ते असं होतं कांबळीचं, हा, विनोद कांबळी. तो एकदम असं, त्याची दुर्दशा झाली माहित आहे ना तुम्हाला. तो असा आउट फेकला गेला क्रिकेटमधून. खूप चांगला खेळत होता, बेस्ट क्रिकेटर होता, पण अचानक फेकला गेला क्रिकेटमधून बाहेर. त्याचं रिझन असं होतं की जेव्हा त्याला चांगलं क्रिकेट खेळता यायला लागलं तेव्हा प्रॅक्टिसकडे दुर्लक्ष केलं त्याने. त्याचे काही ड्रॉबॅक्स होते, ते प्रॅक्टिसकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि क्रिकेटच्या बाहेर फेकला गेला, प्रॅक्टिस स्टॉप केली. सचिन तेंडुलकर अगदी ताप आला तरी ते 2-4 तास बुडतील म्हणून तो प्रॅक्टिसला जायचा, की त्याला कोच सांगायचे की तू थांब, प्रॅक्टिस करू नको. तरी पण तो म्हणायचा नाही, एक दिवस प्रॅक्टिस स्टॉप झाली तर मी चांगलं परफॉर्म नाही करू शकत, कारण त्याच्यामध्ये गॅप पडतो. आता हे प्रॅक्टिसचं काय असतं तेच आपल्याला इकडे स्टुडंटला सगळ्या सब्जेक्टमध्ये करायचं असतं. आता प्रॅक्टिसने कधी कधी, मी माझंच एक्झाम्पल सांगतो, जेव्हा प्रॅक्टिस स्टॉप होते, समजा सुट्टी असेल दिवाळीची किंवा उन्हाळ्याची सुट्टी असेल, 8 दिवस वगैरे काही सुट्टी असेल, कंटिन्युअस 8 दिवस शिकवलंच नाही बोर्डवर, 8व्या दिवशी इथं शिकवायला थोडंसं अनइझी फील होतं. आता मला क्लासरूम मध्ये शिकवायची सवय नाही, तर क्लासरूम मध्ये गेल्यावर मला अनइझी फील होईल. जेव्हा मी क्लासरूम मध्ये शिकवत होतो ऑफलाईन, तेव्हा मला इथं खूप अनइझी फील होत होतं आणि मी पहिले 2-3 लेक्चर घेतलेच नव्हते. मुलांना फक्त सांगितलं होतं की मी ट्राय करतो. 2-3 दिवसानंतर हळूहळू येत गेलं. आता याच्यामध्ये कमांड आहे. लक्षात आलं का? हे प्रॅक्टिस नेमकं काय होतं, तुमचं न्यूरॉन्स हा शब्द ऐकलाय का तुम्ही कधी? न्यूरॉन्स सायंटिफिक वेनी सांगतो मी थोडंसं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, तुम्ही ती चूक करणार नाही परत. न्यूरॉन्स मध्ये इन्फॉर्मेशन भरत असते, बरोबर आहे. हे न्यूरॉन्स तुम्ही ज्या वेळेस इन्फॉर्मेशन घेता ना, त्यावेळेस हे असे समजा डॉट आहे, ते डॉटेड. तर तुम्ही एखादा बघा, ज्यावेळेस पहिल्यांदा गाडी शिकता त्यावेळेस लडखडत चालत असता, आणि ज्यावेळेस तुम्हाला गाडी खूप परफेक्ट येते त्यावेळेस तुम्ही मल्टीटास्किंग करत असता, गाडी ऑटोमॅटिक चालत असते. म्हणजे माझ्या बाबतीत तरी मी सांगतोय की माझं गाडी चालवण्याकडे लक्ष नसतं बऱ्याच वेळा, बॉडीज गाडी चालवत असते, ऑटोमॅटिक गाडी चालत असते, ऑटोमॅटिक ब्रेक मारलं जातं. जेव्हा कधी मी ड्रायव्हरच्या शेजारी बसतो तेव्हा पुढे तो चालवत असतो, पण माझ्या पायांची हालचाल होते. हे सत्य आहे तेवढंच, माझ्या पायांची हालचाल होते ऑटोमॅटिक ब्रेक किंवा क्लच दाबण्यासाठी. तर ऍक्च्युअली हे का होतं असं, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कोणतंही काम करतात त्यावेळेस हे न्यूरॉन्स काय करतात, एकमेकाला ट्रिगर करतात पुढे. हे आहे, याच्यामध्ये इन्फॉर्मेशन भरत जाते, इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. जसं तुमचं काय असतं, मेमरी कार्ड असतं. मेमरी कार्डमध्ये तुम्ही एक समजा 65 GB डेटाची त्याची कॅपॅसिटी असेल, मग तुम्ही 1 GB भरला, 2 GB भरला, 3 GB भरत जातं ते. तसं तुम्ही नंतर ते एक्सपांड करतात, लाईक दॅट. इथे काय होतं, हे न्यूरॉन्स एकमेकांना काय करतात, फायर करतात पुढे. हे असे फायर करतात स्टार्टिंगला, की पुढे ही इन्फॉर्मेशन जी आहे, एक न्यूरॉन भरला, दुसरा न्यूरॉन भरला, तिसरा न्यूरॉन भरला. समजा मॅथमॅटिक्स आहे,
तुम्ही व्हेक्टर शिकताय. आता व्हेक्टरचं स्टार्टिंग फेज आहे. मग व्हेक्टरची स्केलरची डेफिनेशन शिकला, व्हेक्टरची शिकला, व्हेक्टरचे टाईप शिकला, झिरो व्हेक्टर, त्याच्यानंतर मग युनिट व्हेक्टर. हे असं एकमेकांना ट्रिगर 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 करत जातात. हे ट्रिगर करतात, पुढे फायर करतात. हे फायर करून एकमेकांना जोडले जातात. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, वारंवार वारंवार प्रॅक्टिस करता, तेव्हा त्याचं असं वायरिंग मध्ये रूपांतर होतं. ही वायर तयार होते लाईक दॅट. लक्षात येतं तुमच्या? वायरिंग तयार होते तिथे, न्यूरॉन्सची वायरिंग. मी सायंटिफिक रिझन सांगतोय, माझ्या मनाची कुठली इन्फॉर्मेशन नाही. हे सायकोलॉजीमध्ये आणि बायोलॉजीमध्ये झालेले एक्सपेरिमेंट मी सांगतोय. हे न्यूरॉन्सचं असं एक जाळ तयार होतं, एक खूप चांगलं वायरिंग तयार होतं. जसं लॅपटॉप उघडल्यानंतर खूप सारं वायरिंग असतं त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना? पण त्याने फाईन वर्क तयार होतं, बरोबर आहे की नाही? तसंच इथे वायरिंग तयार होतं एखाद्या इन्फॉर्मेशनचं किंवा एखाद्या कामाचं. तुम्ही अगदी खेळाडू खेळ खेळत असेल, गायक सिंगिंग करत असेल, स्टुडंट अभ्यास करत असेल, टीचर शिकवत असेल, कोणतंही काम करत असो आपण, तर त्याची जी इन्फॉर्मेशन असेल, जे कॉर्डिनेशन असतं बॉडीचं, ब्रेनचं, सगळ्यांचं, हे कॉर्डिनेशन ही न्यूरॉन्स थ्रू होत असतं. हे न्यूरॉनचं व्यवस्थित वायरिंग तयार होतं. जेवढं वायरिंग मजबूत बेस्ट होतं, तेवढं वर्कआउट बेस्ट होतं. आर यू गेटिंग इट? कळतंय ना? आणि जेव्हा तुम्ही हे प्रॅक्टिस स्टॉप करता मध्ये, तेव्हा हे वायरिंग ऑटोमॅटिक बंद होतं. ते जे न्यूरॉन्स असतात ते पूर्वस्थितीत येतात पुन्हा. पहिलं परत जसं इथं ट्रिगर केलं याने, वायर 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 तयार झाली, हे परत पूर्वस्थितीत येतात, त्यांचे डॉट तयार होतात. ही वायरिंग सगळी विस्कळीत होते, मध्ये डॅमेज होतं आणि पुन्हा तुम्ही पूर्वस्थितीत येता. बरोबर आहे की नाही? जेव्हा तुम्ही वारंवार त्याला प्रॅक्टिस करता, रिपीट करता, कुठलीही गोष्ट रिपीटेडली केली म्हणजे ती प्रॅक्टिस होते. बरोबर आहे की नाही? रिपीटेडली करत गेलो तर ती प्रॅक्टिस होते. त्याला रिपीटेडली करायला नंतर नंतर खूप मेहनत कमी लागते, कारण ती वायरिंग आहे ना. फक्त तुम्हाला ती फक्त तेवढी मेंटेन करायची पूर्वस्थितीत येण्याच्या अगोदर न्यूरॉन्स. जेव्हा ते न्यूरॉन्स पूर्वस्थितीत तुम्ही येऊ देत नाही, तेव्हा मात्र हे जे टॉपर्स असतात ना, ते कधीच न्यूरॉन्स वायरिंग तुटू देत नाही. हे टॉपर्स कंटिन्युअस प्रॅक्टिस करत राहतात, कंटिन्युअस प्रॅक्टिस करतात. एवढं मजबूत होतं की या वर्षी किती 16 की 17 100% आले ना आउट ऑफ मार्क्स. लक्षात येते? तुमचे आउट ऑफ मार्क्स घेतले. याच्यापूर्वी एवढे मार्क्स कुणालाही पडले नव्हते जेई मेन मध्ये. याच्यामध्ये नीट मध्ये कुणालाही मार्क्स पडले नव्हते याच्यापूर्वी. मग हे असं का होतं? तर हे टॉपर्सनी प्रॅक्टिस केली. आणि आतापर्यंतचे सगळ्यात वर्स्ट ऍव्हरेज मुलं जे आहेत, ऍव्हरेज म्हणजे तुम्हाला असं वाटतं हुशार म्हणायला सुद्धा ते ऍव्हरेज होतात. कशाने? प्रॅक्टिस जर नसेल तर मग ते खाली येतात. आणि वर्स्ट स्कोर आलेला आहे त्यांचा सुद्धा. त्याचं रिझन एकच आहे, रिलॅक्स जर झालं की ते वायरिंग तुटलेलं आहे. लक्षात ठेवा. परीक्षा कधीही हो, मला एकच सांगायचं होतं, परीक्षा कधीही हो, तुम्ही काय करायचं? तुमची प्रॅक्टिस 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 अँड प्रॅक्टिस. ईट स्लीप प्रॅक्टिस, एवढंच करायचं, बाकी काहीच करायचं नाही. समजलं का सगळ्यांना? एवढं सांगायचं होतं मला, बाकी काहीच नाही. यातून तुम्हाला काय बोध घ्यायचा ते ठरवा. परीक्षा पोस्टपोन झाली तरी रिलॅक्स व्हायचं का? मीटिंग मध्येच बंद झाली होती. तर काय सांगितलं मी? एक्झाम पोस्टपोन झाली तर रिलॅक्स व्हायचं का? नाही. रिलॅक्स न होता दुप्पट जोमाने जोशमध्ये काम करायचं एकदम. किती पोस्टपोन होऊ द्या, तुम्हाला प्रॅक्टिसला जास्त स्कोप मिळतोय. म्हणजे लास्ट इयरला मुलं असे सांगायचे की सर, मध्येच कोणतरी फोन करायचं, सर थोडी मोटिवेशन द्या ना. आम्हाला असं झालं की आता काय करावं काय कळत नाही, मागचं सगळं विसरून गेलोय, पुढे एक्झामचं पण दिसत नाही, त्याच्यात पुढे एक्झामचं एक्झॅक्ट टाइम काय आहे तो कळत नाही, त्याच्यामुळे आम्ही अभ्यास करत नाही. म्हणजे किती चुकीचा थॉट आहे. लक्षात येते ना तुमच्या? पुढे एक्झाम कधी होणार? एक्झाम तर होणार आहे, पण कधी होणार आहे माहित नाही, म्हणून आम्ही रिलॅक्स बसतोय. म्हणजे हा फक्त इडियटनेस आहे. लक्षात आलं का? इथे प्रॅक्टिसला तुम्हाला सेशन्स मिळतात ना. जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढं जास्त तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. कळतंय ना? तेवढे जास्त मार्क्स मिळणार आहेत. आणि मुलं खुशाल म्हणतात की सर एक्झामचं, म्हणजे तुम्ही नाही, मागच्या वर्षीचे एक्झामचं शेड्यूलच कळत नाही, कधी पोस्टपोन होत चालली, त्याच्यामुळे मग आम्ही अभ्यास करत नाही, थोडंसं रिलॅक्स झालंय. अरे रिलॅक्स नाही. जे मुलं जे टॉपर्स होते ते रिलॅक्स झालेच नाही, त्यांनी अभ्यास अभ्यास आणि अभ्यासच केला, म्हणून त्यांना चांगले मार्क्स मिळाले. 2020 मध्ये पण तेच झालं, 2021 मध्ये पण तेच झालं. 2022 मध्ये पण मे बी शक्यता आहे पोस्टपोन होण्याची एक्झाम. पण एक्झाम जरी पोस्टपोन झाली तरी सुद्धा तुम्ही अभ्यास करत राहायचे. आलं का लक्षात सगळ्यांनी? कम टू द पॉइंट.
प्रॅक्टिस मध्ये खंड पडू द्यायचा नाही, कारण तुमचे न्यूरॉन्स तिथे व्यवस्थित वर्क करत नाहीत, मग मेडिओकर परफॉर्मन्स येईल. ठीक आहे. आता निगेटिव्ह वेक्टर्स सांगत होतो. तर जेव्हा कधी असं असेल, समजा हा पॅरलोग्राम आहे एबीसीडी, आणि या एबीसीडी पॅरलोग्राम मध्ये एबी वेक्टर आहे आणि दुसरा डीसी वेक्टर आहे. एक एबी वेक्टर आहे, दुसरा डीसी वेक्टर आहे. दोन्ही वेक्टर्स इक्वल आहेत. पण आता इथे जर घेतलं एबी वेक्टर आणि हा कोणता वेक्टर आहे, हा एबी वेक्टर आहे, हा कोणता वेक्टर आहे, सीडी. कुणी डीसी म्हणायचं नाही, जिकडून एरो आला तसं रीड करतात. म्हणून मी तुम्हाला विचारलं, मला वाटतं चुकून कोणीतरी डीसी वेक्टर म्हणेल. हा एबी वेक्टर आणि हा डीसी वेक्टर. तर एबी वेक्टर आणि डीसी वेक्टर, सॉरी सीडी वेक्टर, एबी वेक्टर आणि सीडी वेक्टर हे दोन्ही वेक्टर्स इक्वल नाहीयेत. ते कसे आहेत, अपोजिट आहेत, म्हणजे निगेटिव्ह आहेत एकमेकांचे, म्हणून त्यांना असं लिहितात. एबी बार इज इक्वल टू मायनस सीडी बार. मायनस सीडी बार, मायनस साइन इंडिकेट्स अपोजिट डायरेक्शन, म्हणजे एबी आणि सीडी ची अपोजिट डायरेक्शन आहे हे दाखवलं जातं. मग आता जेव्हा कधी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता याचे, तेव्हा एबी बारला तुम्ही मायनस सीडी बारने रिप्लेस करू शकता. समजा अशी एखादी ऍडिशन असेल, पीक्यू बार प्लस एबी बार प्लस एम एन बार. जेव्हा कधी असं असेल तर तुम्ही डेफिनेटली या एबी बारला कशाने रिप्लेस करू शकता, जेव्हा अशी काही सिच्युएशन असेल तेव्हा एबी बारला मायनस सीडी बारने रिप्लेस करू शकता. समजलं का? अपोजिट वेक्टर मध्ये मात्र मायनस साइन द्यायला विसरायचं नाही. जेव्हा कधी तुम्हाला ह्या एम एन बारला रिप्लेस करायचं असेल, समजा अशी एखादी स्टेप आली आणि पीक्यू बार प्लस एबी बार, तर तुम्हाला एम एन बारला कशाने रिप्लेस करता येतं, एन एम बारने पण करता येतं. जरी इथे काहीच दिसत नसेल तुम्हाला, तरी एम एन बारचा अपोजिट वेक्टर म्हणजे निगेटिव्ह वेक्टर काय होईल, एन एम बार होईल. कारण हा एम एन आहे ना, हा एम एन असा आहे की नाही, एम एन ची डायरेक्शन, तर एन एम ची डायरेक्शन अशी असेल आणि उलटी असेल एम एन च्या. म्हणून इथे एम एन बार इज इक्वल टू काय म्हणायचं, एन एम बार. त्याला निगेटिव्ह साइन द्यायचं. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स अपोजिट डायरेक्शन. पीक्यू बारला कशाने रिप्लेस करू शकतात, मायनस क्यूपी बारने. समजलं सगळ्यांना निगेटिव्ह वेक्टरचा यूज काय होतो तो. आता पुढे आहे कोलिनियर वेक्टर्स. कोलिनियर वेक्टर म्हणजे काय, त्याच्या अगोदर एक रिमार्क लिहायची. तुम्ही अपोजिट निगेटिव्ह वेक्टर लिहिलंय ना, तर निगेटिव्ह वेक्टर मध्ये असलेल्या वी कॅन रिप्लेस एबी बार बाय मायनस बी ए बार. एबी बार बाय मायनस बी ए बार. आता कोलिनियर वेक्टर्स म्हणजे नेमकं काय, तर इथे काही वेक्टर्स काढलेत. समजा हा ए बार आहे, इथून पुढचा हा बी बार आहे, हा ए बार आहे, हा बी बार आहे, हा संपूर्ण सी बार आहे, हा संपूर्ण डी बार आहे, हा आहे सी डी बार, हा आहे सी डी बार, हा कोणता वेक्टर आहे, एन एम बार. तर इथे ए बार, बी बार, सी बार, डी बार, ए बार, बी बार, सी बार, डी बार, सी डी बार, एन एम बार, all they are collinear vectors. All they are collinear vectors. All they are collinear vectors. का ते कोलिनियर आहेत, तर ते पॅरलल लाईन्स वर आहेत. मग याची डेफिनेशन काय आहे ते कोलिनियर वेक्टरची, वेक्टर्स along parallel lines, vectors which lie along parallel lines, they are called as collinear vectors irrespective of their directions. डायरेक्शन कशी असू द्या, इकडे बघा ना अपोजिट डायरेक्शन या दोघांच्या सेम आहेत, यांच्या अपोजिट आहेत. इररिस्पेक्टिव्ह ऑफ डायरेक्शन, डायरेक्शन सेम असो अथवा अपोजिट असो, फक्त पॅरलल लाईन वरचे जेवढे वेक्टर्स येतात
ते व्हेक्टर सगळे काय असतात, कोलिनियर व्हेक्टर्स. समजलं सगळ्यांना डेफिनेशन कोलिनियर व्हेक्टरची? राईट डाऊन. हा, कोलिनियर ही रिमार्क लिहा अगोदर, त्याच्यानंतर कोलिनियर व्हेक्टर्स नाव टाका. इथे खाली मी लिहितो डेफिनेशन त्याची. व्हेक्टर्स हॅव्हिंग व्हेक्टर्स विच लाय on same or parallel lines are known as collinear vectors. Irrespective of their directions. इथे लिहायला पाहिजे किंवा ठीक आहे चालतंय. इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर डायरेक्शन्स. Irrespective of their directions and magnitudes. कोलिनियर व्हेक्टरला अजून पॅरलल व्हेक्टर्स पण म्हणतात. रिमार्क लिहा, कोलिनियर व्हेक्टर्स are also called as parallel vectors. त्याच्यामध्ये आता लाईक पॅरलल व्हेक्टर्स आणि अनलाईक पॅरलल व्हेक्टर्स. लाईक पॅरलल व्हेक्टर्स अँड अनलाईक पॅरलल व्हेक्टर्स दोन टाईप आहेत. लाईक म्हणजे ज्यांची डायरेक्शन सेम आहे, पॅरलल व्हेक्टर पण ज्यांची डायरेक्शन सेम आहे. पॅरलल किंवा कोलिनियर व्हेक्टर्स ज्यांची डायरेक्शन सेम आहे. इथे लाईक कोण आहे, ए बार, बी बार, सी बार, सी डी बार, दे आर लाईक व्हेक्टर्स. अनलाईक कोण आहेत, अजून डी बार आणि एन एम बार लाईक व्हेक्टर्स आहेत. डी बार, एन एम बार लाईक व्हेक्टर्स. ए बार, बी बार, सी बार, सी डी बार, दे आर लाईक व्हेक्टर्स. समजलं? आता अनलाईक कोण आहे, ए बार आणि डी बार किंवा बी बार आणि डी बार किंवा सी डी बार आणि डी बार किंवा सी डी बार आणि एन एम बार, दे आर अनलाईक व्हेक्टर्स. समजलं? सिंपल आहे. डायरेक्शन सेम असेल, डायरेक्शन सेम लाईक पॅरलल, डायरेक्शन अपोजिट अनलाईक पॅरलल. समजलं सगळ्यांना दोन्ही डेफिनेशन्स?